भुवन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत, नागेश्वर गिरिजावर चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो, आमच्याशी पंगा घेणं एवढं सोपं नाही आहे. आमच्या विरोधात पुरावे जमा करणं एवढे सोपं नाही आहे. त्यामुळे आमच्यापासून जरा 2 हात तुम्ही लांबच राहा. तुमचं कधी काय होईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. त्यावर तो तिथून निघून गेल्यावर गिरिजा म्हणत असते, बाद झालं आता. झाल्या त्या गोष्टी खूप झाल्या, पण आता आम्ही शांत बसणार नाही. काही जरी झालं तरीसुद्धा ह्या नागेश्वरचा खरा चेहरा जगासमोर आणलाच पाहिजे. पण आता मात्र ह्याला माहिती झालेला आहे, तर मग अशा पद्धतीने खेळ खेळून चालणार नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा गनिमी काव्यानेच ह्याला संपवावं लागेल आणि ह्या नागेश्वरचा खरा चेहरा, ह्या नागेश्वरच्या इथे चेहऱ्यामागे दडलेलं ते सगळं सत्य सर्वांसमोर त्याच पद्धतीने आणावं लागेल, असं इथे आता गिरिजा बोलू लागते. तेव्हा दुसऱ्या बाजूला आता गिरिजा विचार करत असते, खरं तर मी जी काही पुराव्यांची फाईल इकडे दिली होती ती पुराव्यांची फाईल बदलली कशी, आणि त्यामुळे रुद्र माझ्यासोबत बोलत नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी मला अजिबात सहन होत नाही, असं इथे ती बोलत असते. तेव्हा इथे रुद्रसाठी तिने दुसऱ्या दिवशी सकाळी छान तयार होऊन चहा घेऊन आलेली असते. जेव्हा रुद्रसाठी चहा घेऊन येते तेव्हा मात्र रुद्र त्याच्या कामामध्येच असतो. त्याचं अजिबात ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष नसतं आणि त्याचमुळे इकडे आता जी गिरिजा आहे ती इथे रुद्रला म्हणत असते, रुद्र बघा ना, तुम्ही हा जो काही माझ्यासोबत अबोला धरला आहे ना, तो अबोला मला इथे नाही सहन होत आहे आता. हे बघा रुद्र, प्लीज असं काही करू नका ना. काही जरी झालं तरीसुद्धा मला तुमच्यासोबत बोलायचं आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मला सांगा ना रुद्र, तुम्ही माझ्यासोबत हा अबोला का आणि कशामुळे धरला आहे? मला मान्य आहे रुद्र की इथे मी जे काही आबासाहेबावर आरोप केलेले आहेत ते आरोप इथे फारच चुकीचे आहेत. त्यामुळे इथे तुम्ही मला माफ करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी असं करायला नको होतं रुद्र. म्हणजे मला कळतंय आबासाहेब म्हणजे एक वडील आपल्यासाठी काय असतात, आणि त्या वडिलांवरच मी इथे आरोप केलेत. त्यामुळे तुम्ही मला माफ करा. इथून पुढे असं काहीच होणार नाही आहे. खरं तर इथे जे काही हे सगळं काही होतं आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये तुमची काहीच चूक नाही आहे. पण तुम्ही माझ्यासोबत हा धरलेला जो काही अबोला आहे ना, तो मला सहन होत नाही आहे. प्लीज हा अबोला सोडून द्या ना रुद्र. त्यावर रुद्र म्हणत असतो, नाही गिरिजा, ह्यामध्ये तुमची काही चूक नाही आहे. पण तुम्हाला सांगू का, तुम्ही ज्या पद्धतीने जे काही बोललात ना त्यामुळे मला हे सगळं सहनच नाही झालं. त्यावर गिरिजा म्हणत असते, खरं तर त्या सगळ्या गोष्टीमध्ये रुद्र तुमची कुठेच चूक नाही आहे. पण कधीकधी काय होतं ना, आपण काय करतो काय नाही ह्या गोष्टी समजत नसतात, आणि त्याचमुळे माझ्या बाबतीतसुद्धा अगदी तसंच झालेलं आहे. त्या सगळ्या गोष्टीसाठी रुद्र मी तुमच्या मनापासून माफी मागते. रुद्र प्लीज, हा चहा थंड होतोय, तुम्ही एकदा चहा तरी पिऊन घ्या ना. हे सगळं काही आता इथे गिरिजा रुद्रला बोलत असते. हे सगळं काही गिरिजा रुद्रला बोलत असताना आता रुद्रचा जो काही राग आहे तो राग मात्र इथे आता कधीच निवळलेला असतो. कारण जास्त वेळ तर तो गिरिजासोबत असा बोला नाही धरू शकत, कारण गिरिजावर त्याचं फार प्रेम आहे आणि त्याचमुळे. तेव्हा रुद्र म्हणत असतो, हे बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ह्या कोल्हापूरमध्ये दादासाहेबांचं नाव फार मोठं आहे. त्याचबरोबर त्यांनी आत्तापर्यंत खूप काही अशी कामं केलेली आहेत, आणि त्याचमुळे तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्ही जे काही दादासाहेबावर आरोप केलेत ना त्यामुळे मी थोडासा हर्ट झालो. पण इट्स ओके गिरिजा, इथून पुढे तुम्ही आता कोणत्याच गोष्टी अशा पद्धतीने करू नका. हे सगळं काही रुद्र आता इकडे बोलत असतो. रुद्रने हे सगळं काही बोलल्यानंतर आता गिरिजा पुन्हा एकदा वेगळ्याच विचारामध्ये हरवलेली असते. ती म्हणत असते, जी काही फाईल आहे ना ती फाईल नेमकी कोणी आणि कशा पद्धतीने इथे बदलली हे कळणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि जोपर्यंत ही फाईल कळत नाही कोणी बदलली तोपर्यंत मला कोणत्याच गोष्टीवर विश्वास बसणार नाही, असं सुद्धा इथे आता ती बोलू लागते. त्याचसोबत आपण पाहतो की ती म्हणत असते, आता ह्या तिघांपैकी मला तर ह्या तिघांवर संशय आहे, पण मला नाही वाटत की त्या तिघांनी कोणी ती फाईल बदलली असेल. मला असं वाटतंय की आईनंच हे काम केलेलं असेल. पण आईने हे जर काम केलेलं असेल तर कशा पद्धतीने इथे हे आईकडून काम करून ह्या लोकांनी घेतलं असेल. आईशी ह्या विषयावर एकदा बोललंच पाहिजे, असा सुद्धा आता इकडे ती विचार करू लागते. आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना ती लगेच वासंतीच्या खोलीमध्ये तिच्याशी बोलायला जात असते. आता वासंतीच्या खोलीमध्ये गेल्यानंतर वासंती कपाटामध्ये काहीतरी करत असते.
तेव्हा गिरिजा म्हणत असते, आई मला तुमच्याशी बोलायचं आहे. पण तेव्हा गिरिजा म्हणते, नाही मला मात्र आता तुझ्याशी काहीच नाही बोलायचं. तेव्हा ती म्हणत असते, आई असं काय करताय? बघा ना, मला खरंच तुमच्याशी फार मोठ्या विषयावर बोलायचं आहे. तेव्हा लगेच आता इकडे गिरिजा हे सगळं काही बोलल्यानंतर, खरं खरं सांगा, ती फाईल तुम्हीच बदलली ना? असा गिरिजाचा स्पष्टपणे विचारलेला प्रश्न वासंतीला असतो. तेव्हा वासंती म्हणत असते, हे बघ गिरिजा, माझ्या मागे आज खूप कामं आहेत. प्लीज मला आता ह्या विषयावर नाही बोलायचं आहे. तेव्हा गिरिजा पुन्हा एकदा म्हणत असते, आई मला माहिती आहे तुम्ही हे सगळं कधीच करणं शक्य नाही. पण आई खरं खरं सांगा, तुम्ही हे सगळं का केलेलं आहे? आणि त्यावेळी लाईट गेल्या तेव्हा तुम्हीच ती फाईल बदलली ना? पण इथे ती आता काहीच उत्तर देत नसते आणि तेवढ्यातच तिच्या साड्या ते कपडे सगळे आवरत असताना नागेश्वरचा जोरातच वासंते वासंते म्हणूनच आवाज येत असतो. कारण इकडे जो काही आपला नागेश्वर आहे त्या नागेश्वरने मात्र एक अट घातलेली असते आणि ती अट म्हणजेच की जर तू इथे तुझ्या चिरंजीवाचा जीव तुला प्यारा नसेल तर मग तू पुढच्या गोष्टी कर, आणि जर तुला तुझ्या चिरंजीवाचा जीव प्यारा असेल तर मग मात्र तू हे सगळं काहीच करणार नाही, समजलं? त्यामुळे वासंती तिथून ताबडतोब निघून जाते. आता वासंती निघून गेल्यानंतर गिरिजा म्हणत असते, आई असू द्या, ते सगळं मी आवरून ठेवते. तेव्हा गिरिजा हे सगळं काही बोलल्यानंतर वासंती म्हणते, तू नक्की आवरशील ना? तेव्हा गिरिजा म्हणते, हो आई, तुम्ही नका काळजी करू, मी हे सगळं काही आवरून घेते. असं म्हणून गिरिजा तिथून वासंतीला पाठवून देते आणि गिरिजा लगेचच आवरायला घेत असते. आता गिरिजा आवरायला घेतल्यानंतर लगेच आपण इकडे पाहतो की कशा पद्धतीने जी काही गिरिजाच्या कपाटामध्ये तो फोटो पुन्हा सापडतो. आता गिरिजाच्या कपाटामध्ये तो फोटो पुन्हा सापडल्यानंतर इकडे गिरिजा विचार करू लागत असते की हा फोटो नेमका कोणाचा आहे? म्हणजे त्या दिवशीसुद्धा हाच फोटो होता का? आणि ह्या फोटोतल्या मावशी त्याच आहेत. त्या दिवशी ह्याच मावशीला मी तिथे पाहिलं होतं आणि ह्या मावशी त्याच आहेत, असा गिरिजा पूर्ण विचार करते. आणि त्याचबरोबर त्या फोटोला पुन्हा पुन्हा ती इथे निरखून पाहत असते. पुन्हा पुन्हा निरखून पाहिल्यानंतर तिला ती फोटो आणि त्याचबरोबर ती देवकी हे सगळं काही आठवतं. त्या दिवशीसुद्धा हाच फोटो फुटला असेल का, असा आता गिरिजाच्या मनामध्ये विचार आलेला असतो. नाही नाही, खरं सांगते, हा तोच फोटो होता. म्हणजे त्या दिवशी जो काही इथे फोटो होता ती ह्या बाईचा आणि त्याचबरोबर आपल्या आईचा काय संबंध आहे हे मला शोधलंच पाहिजे. म्हणूनच गिरिजा आता इकडे तयारी करत असते. तो फोटो जशाला तसा ती बाहेर घेते आणि बाहेर घेऊन जात असते. आता तो फोटो जशाला तसा बाहेर घेऊन गेल्यानंतर इकडे मात्र जो काही नागेश्वर आहे तो नागेश्वर इथे वासंतीला फारच ओरडत असतो. अक्षरशः जवळपास धमक्याच देत असतो. पण बिचारी वासंती मात्र काहीच बोलत नसते आणि तो तिला म्हणत असतो, इथे माझी निळ्या रंगाची एक फाईल होती, खरं खरं सांगा ती फाईल कुठे गेली? तेव्हा वासंती म्हणते, नाही हो, मी नाही पाहिली ती फाईल, मला नाही माहिती. त्यावर नागेश्वर म्हणत असतो, तुम्हाला किती वेळा सांगितलंय की आमच्या वस्तूंना हात लावायचा नाही. मग मला खरं खरं सांगा ती फाईल कुठे आहे? ती फाईल फार इम्पॉर्टंट होती, कुठे आहे ती फाईल? बोला लवकर, नाहीतर काय करेल सांगता येत नाही बरं का. तेव्हा ती म्हणत असते, नाही हे बघा, मला ती फाईल नाही माहिती, मी नाही बघितली कुठे आणि कशा पद्धतीने ती इथे फाईल आहे म्हणून, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. असं म्हणून नागेश्वर धमकी देऊनच तिथून निघून जात असतो. नागेश्वर निघून गेल्यानंतर तिथे तेवढ्यातच उर्वशी येते आणि उर्वशी म्हणत असते, बघितलं, हा पुरुषार्थ आहे आणि ती ह्या घरची परंपरा आहे. अशाच पद्धतीने आमच्या घरामध्ये स्त्रियांना वचपमध्ये ठेवतात आणि अशाच पद्धतीने धाक दाखवूनच ह्या सगळ्या गोष्टी करतात, असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. तेवढ्यातच तिथे उर्वशी येते आणि उर्वशी म्हणत असते, एक मिनिट, माझा मुलगा आणि तुमचा भाऊ यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. माझा मुलगा स्त्रियांसोबत त्याच्या बायकोसोबत असं कधीच वागणार नाही. त्यावर लगेच आता इकडे ती म्हणत असते, कोणाला माझा मुलगा म्हणतेस? तो रुद्र माझा मुलगा आहे. तेव्हा लगेच गिरिजाला फारच मोठा धक्का बसतो की ही उर्वशी आत्या असं काय बोलते, आणि त्याचबरोबर एका आईला आणि मुलाला वेगळं करण्याचा हिचा डाव आहे की काय, असं सुद्धा विचार आता इकडे तिच्या मनामध्ये आलेला असतो. आणि तेव्हा इथे वासंती म्हणत असते, फक्त म्हणून चालत नाही, कारण तो त्याच्या बापाच्या पावलावर पाऊल कधीच टाकणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. त्यावर लगेच आता इकडे ती म्हणत असते, काय गे, तुझं काय चाललेलं आहे? तेव्हा ती म्हणत असते, नाही काही नाही. काही नाही कसं, आता मी तुला इथे
दादासाहेबांच्या खोलीमध्ये कपाटामध्ये काहीतरी घेत होतीस तेव्हा मी ते पाहिलं. तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही काही नव्हते घेत मी, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. तेवढ्यातच उर्वशी म्हणत असते, ते काय झालं ना, मला ह्यांनी आवाज दिला त्यामुळे मीच तिला माझं कपाट आवरायला सांगितलं होतं. तेव्हा उर्वशी म्हणत असते, हो आली मोठी. उंदराला मांजर साक्ष का मांजराला उंदीर साक्ष, जे काही आहे ते असो. असं म्हटल्यानंतर आता इकडे उर्वशीने तिला चांगलंच खडचवलेलं असतं. आता गिरिजा विचार करू लागते, ह्या आत्याबाईंचा नेमका प्रॉब्लेम काय आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा मला ते पुरावे शोधून इकडे ह्या सगळ्या गोष्टींचा असा सूक्ष्मोक्ष लावावाच लागणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. त्याचसोबत उर्वशी म्हणत असते, इथून पुढं एक गोष्ट लक्षात ठेवायची, ह्या घरामध्ये जे आम्ही ठरवतो तेच होत असतं. त्यामुळे बाकीच्या गोष्टी आणि बाकीचं हे सगळं काही तू करण्याची काहीच गरज नाही, समजलं तुला. त्याचबरोबर ही तुला मी लास्ट वॉर्निंग देत आहे, असं सुद्धा आता इकडे जी उर्वशी आहे ती उर्वशी इथे गिरिजाला सांगत असते. उर्वशीने हे सगळं काही गिरिजाला सांगितल्यानंतर गिरिजा मात्र तिच्याकडे अवाक होऊनच पाहत असते. तिला तर समजतच नसतं की ही एक बाई असून रुद्रची आई आई म्हणवते स्वतःला, आणि ती ह्या पद्धतीने कशी काय वागू शकते. ह्याच गोष्टी तर मला आता इथे समजत नाही आहेत, असं सुद्धा इथे आता ती विचार करते. ह्या सगळ्या काही गोष्टींचा विचार केल्यानंतर लगेचच आता गिरिजा म्हणत असते, नाही नाही मला असं वाटतंय की आता मला खूप मोठे आणि ठोस पावले इथे उचलावेच लागणार आहेत. काही जरी झालं ना तरीसुद्धा मला आता त्या सगळ्या गोष्टींचा विचार इथे करावाच लागणार आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची आणि त्याहूनही इकडे इंटरेस्टिंग म्हणजे की ही उर्वशी आत्या अशी का बोलत होती हे सुद्धा मला जाणून घ्यावंच लागणार आहे, असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. त्याचसोबत आपण इकडे पाहतो की नागेश्वरने आता इथे सुभानरावांना बोलावून घेतलेलं असतं. नागेश्वरने सुभानरावांना बोलावून घेतल्यानंतर इकडे तो म्हणत असतो, हे बघा काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे एक गोष्ट तुम्हाला करायची आहे, आणि ती म्हणजेच की काही जरी झालं तरी त्या गिरिजावर चांगलं व्यवस्थित लक्ष ठेवा, जेणेकरून ती गिरिजा कुठे जाते काय करते ह्या सगळ्या गोष्टीवर पाळत ठेवा, असं तो इथे नागेश्वरला सांगत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी नागेश्वरला सांगितल्यानंतर नागेश्वर आता इकडे म्हणत असतो की हे बघा, त्या गिरिजाची आम्हाला भीती नाही वाटत आहे, पण तुमच्या चेहऱ्यावरून आणि तुमच्या त्या सगळ्या गोष्टीवरून असंच दिसतंय की तुम्हाला त्यांची भीती वाटते म्हणून. त्यावर तो बोलत असतो, नाही म्हणून सांगितलं ना, अजिबात मला तिची भीती वाटत नाही आहे. तुम्ही जे काही मी सांगितलं आहे ना त्या गोष्टीची एकदा खात्री करून घ्या. त्याचसोबत आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला आपली वासंती देवीसमोर हात जोडून उभी असते. वासंती देवीला प्रार्थना करत असते, देवी आई, मी इकडे माझ्या सुनेबरोबर म्हणजेच गिरिजाबरोबर फार चुकीची वागली. तिला मी सर्वांसमोर खोटं पाडलं आहे. ज्या फाईलसाठी ती एवढी धडपड करत होती, मेहनत करीत होती, तीच फाईल मी तिच्याकडून काढून घेतली. देवी आई, असं व्हायला नको होतं गं, मी असं का केलं. ह्या सगळ्या गोष्टींचा ती आता इकडे विचार करू लागते. आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की देवीचा इकडे ती आशीर्वाद घेत असते आणि देवीकडे प्रार्थना करत असते की माझ्या गिरिजाला सुखरूप ठेव म्हणून. तर आता प्रेक्षकांनो इकडे गिरिजाचा तेवढ्यात फोन आलेला असतो, तो म्हणजे वासंतीला. कारण ती बाहेर पडलेली असते आणि बाहेर पडल्यानंतर तिला एक गोष्ट सांगायची असते, ती म्हणजेच की आई तुम्ही ताबडतोब मला भेटण्यासाठी बाहेर या, असं सुद्धा इकडे ती बोलत असते. आणि तेव्हा ती म्हणत असते, का काय झालेलं आहे, मला बाहेर येऊन नाही भेटता येणार बाळा तुला. तेव्हा ती म्हणत असते, हे बघा आई असं करू नका ना प्लीज, मी काय सांगते ते तुम्ही एकदा ऐकून तरी घ्या ना, प्लीज बाहेर या ना, मला खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची विचारायची. त्यावर ती म्हणत असते, पण गिरिजा आपण मला असं वाटते की इथेच कुठेतरी बोललं पाहिजे की नाही. त्यावर ती म्हणत असते, आई मी काय म्हणते खूप महत्त्वाचं आहे हो हे सगळं काही बोलणं आणि ह्या सगळ्या गोष्टी, प्लीज तुम्ही नाही म्हणू नका ना, प्लीज बाहेर या. त्यावर लगेच आता वासंती हो म्हणत असते. तेव्हा इकडे उर्वशीने लगेचच नागेश्वरला फोन केलेला असतो आणि उर्वशीने नागेश्वरला फोन केल्यानंतर ती सांगत असते, दादासाहेब पाखरू जी आहे ना किंवा शिकार जी आहे ना ती घरातून बाहेर पडलेली आहे. म्हणजे खरं तर गिरिजा नाही तर इकडे वासंती आणि त्याचबरोबर गिरिजा ह्या दोघीजणी एकमेकीला भेटणार हे माहिती नसतं, पण बाहेर पडले एवढं सांगण्यात आलेलं असतं. आता नागेश्वरने लगेच त्याचे गुंड फिरवलेले असतात. नागेश्वरने त्याच्या गुंडांना सांगितलेलं असतं की गिरिजा आणि वासंती दोघी बाहेर पडल्यात.
त्यामुळे त्यांचा पाठलाग कर आणि त्याचबरोबर जे काही हाती लागतंय ना त्या सगळ्या गोष्टीचा तू इथे विचार कर, समजलं? ह्या सगळ्या गोष्टी त्याने सांगितलेल्या असतात. ह्या सगळ्या काही गोष्टी इथे सांगितल्यानंतर लगेचच आता इकडे तो जो काही गुंड आहे ना तो गुंड इकडे म्हणत असतो, ठीक आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका, जे काही होणार आहे ना ते मी व्यवस्थित करतो आणि त्या सगळ्या गोष्टीचा शोध घेतो. त्याचबरोबर आपण पाहतो की गिरिजाला एक गोष्ट इथे पूर्ण जाणवलेली असते आणि ती म्हणजेच की कोणीतरी माझा पाठलाग करते, पण हा पाठलाग नेमका माझा कोण करते असा विचार ती करत असते. मागे वळून पाहते आणि त्यानंतर गिरिजाला पूर्ण खात्री पटते की माझा पाठलाग हा नागेश्वरनीच गुंडांना करायला लावलाय. त्यामुळेच आता इकडे मास्टर माइंड गिरिजा चुकूनच त्या गुंडांचा हात धरते आणि सर्वांसमोर त्याला आणते आणि ओरडत असते, हा माणूस माझा केव्हापासून पाठलाग करतोय. तेव्हा सगळेजण जमतात आणि त्या गुंडाला फार बेदम मारहाण करत असतात. ते गुंड म्हणत असतात, तुला कळतंय का तू कोणाचा पाठलाग करतोयस? ही घोरपड्यांची सून आहे आणि त्या घोरपड्यांच्या सुनाचा तू पाठलाग करतोयस, अशी तुझी हिंमत तरी कशी झाली? बोल ना, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्यावर लगेचच आता इकडे जो काही गुंड आहे तो म्हणत असतो, नाही साहेब, नाही साहेब, माफ करा. पण तेवढ्यातच गिरिजा तिथून पळून निघून गेलेली असते. हे बघा, मला असं काहीच करायचं नव्हतं. तेव्हा त्या गुंडांची माफी मागतो आणि इकडे नागेश्वरला फोन करून सांगतो, साहेब मला माफ करा. अहो त्या मॅडम फारच हुशार निघाल्या, त्यांनी तर मला चकवा देऊनच इथून पळ काढलेला आहे. त्यावर नागेश्वर म्हणत असतो, अरे डोक्यावर पडलायस का? ती एवढीशी पोरगी चकवा देऊन पळून गेली, हे कसं काय केलंय? तू का असा वागलेला आहेस? असं सुद्धा इकडे नागेश्वर त्याला झापत असतो आणि बोलत असतो. आता इकडे गिरिजाने ग्रामदेवतेच्या मंदिराजवळच इकडे वासंतीला बोलवलेलं असतं, कारण घरी तिला असं वाटत असतं की आपल्याला घरी फारसं काही नीट बोलता येणार नाही आणि त्यामुळे तुम्ही इकडे या. तेव्हा वासंती आणि गिरिजा तिथे जाऊन भेटतात. आता इकडे वासंती गिरिजाला सर्व गोष्टी सांगू लागते. ती म्हणत असते, गिरिजा तुला एक गोष्ट सांगू का? सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझी चूक आहे. ती जी काही फाईल होती ना ती फाईल खरं तर मीच बदलली आहे. त्या गोष्टीसाठी गिरिजा मला माफ कर गं. तेव्हा गिरिजा म्हणत असते, आई हो गं, हो मीच ती फाईल बदलली, कारण इथे नागेश्वरनी मला रुद्रच्या इथे जीवाची धमकी घातली होती आणि त्याने असं सांगितलं होतं की काही जरी झालं तरीसुद्धा ही जर फाईल नाही बदलली ना तर मी त्याचा जीव घेईन. जेव्हा लाईट गेल्या आणि तेव्हाच मात्र मला हे सगळं काही करावं लागलं, ह्या नागेश्वरने माझ्याकडून करून घेतलं. तेव्हा गिरिजा म्हणत असते, आई तुम्ही नका काळजी करू. हे बघा, घाबरू तर अजिबात नका, काही एक होणार नाही आहे, प्लीज काळजी करू नका, तुम्ही शांत बसा. असं आता इकडे गिरिजा जी काही आपली वासंती आहे तिला समजावत असते आणि तेव्हा लगेच आता गिरिजा म्हणत असते, नागेश्वर घोरपडे एवढ्या खालच्या थराला जाईल आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करील हे मला अजिबात वाटलं नव्हतं. त्यावर लगेच आता प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण पाहत आहोत की आता गिरिजेच्या हातामध्ये असलेल्या फोटोबद्दल ती वासंतीला सगळं काही विचारत असते आणि तेव्हा लगेच आता इकडे जी काही वासंती आहे ती म्हणत असते, हा फोटो तुझ्याकडे कसा? तेव्हा ती म्हणते, तुमच्या कपाटामध्ये होता, पण ह्या फोटोतल्या बाईला मी ओळखत आहे, ही बाई देवकी आहे. आणि त्याचबरोबर इकडे तुला एक गोष्ट सांगू का? आत्ता आपण ज्या घरामध्ये राहतोय तो बंगला, तो वाडा ह्या देवकीचाच आहे. त्या फोटोतील मुलगी म्हणजे तिची मुलगी छकोली आणि ते सगळं साम्राज्य छकोलीचंच आहे, असं इकडे ती बोलते. आता दोघी सासूसुना घरी आलेल्या असतात. अंधार असतो पूर्ण हॉलमध्ये. नागेश्वर लाईट ऑन करून त्या दोघींसमोर उभा राहतो आणि त्या दोघींसमोर उभा राहिल्यानंतर तो म्हणत असतो, घरातून बाहेर पडण्याची हिंमत कशी केली? कोणाला विचारून घरातून बाहेर पडला होतात? बोला ना बोला, असं सुद्धा तो इकडे बोलू लागतो. आणि तेव्हा लगेच आता कोणाच्याही नादी लागून इकडे आमच्या वाकड्यात जाऊ नका, तुम्हाला हे फार जास्त महागात पडेल, असं स्पष्टपणे नागेश्वरने सांगितलेलं असतं. तेव्हा गिरिजा मात्र ही त्याच्याकडे पाहतच असते. पण आता प्रेक्षकांनो एवढ्यावरच नागेश्वर काही थांबत नाही आहे. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र जेव्हा वासंती एकटीच असते तेव्हा मात्र नागेश्वर वासंतीचा गळा दाबतो आणि म्हणत असतो, तुमची हिंमत कशी झाली आमच्या विरोधात जाण्याची? आणि त्याचबरोबर त्या पोरीला जर आमच्याबद्दल काही सांगितलं तर गळा दाबूनच जीव घेईल. हे सगळं काही होत असताना गिरिजा आणि रुद्र नुकतेच बाहेरून आतमध्ये आलेले असतात. रुद्रने हा सगळा काही प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहिलेला असतो, कारण नागेश्वर कशा पद्धतीने वासंतीचा गळा दाबत होता आणि काय करत होता हे सगळं रुद्रने पाहिलेलं असतं. आणि त्यामुळे रुद्र आता फार चिडतो. तो म्हणत असतो, एक मिनिट आबासाहेब,
तुमची हिंमत कशी झाली इथे आईसाहेबांचा गळा दाबण्याची? सोडा त्यांना. कोण आहात कोण तुम्ही? असं म्हटल्यानंतर नागेश्वर आता इकडे रुद्रकडे पाहतच असतो. कारण प्रेक्षकांनो, उघड्या डोळ्यांनी आता इथे सगळं काही जो नागेश्वर आहे त्या नागेश्वरचं हे रूप रुद्रने पाहिलेलं असतं. तेव्हा हे सगळं काही समोर आल्यानंतर आता मात्र इथे गिरिजाला फारच आनंद होत असतो. ती अक्षरशः नागेश्वरच्या ह्या प्लॅनचे 12 वाजले म्हणूनच ती हसत असते. तर आता प्रेक्षकांनो, रुद्र आणि नागेश्वरचं नातं कसं होईल, कशा पद्धतीने वेगळ्या वळणाला जाऊन पोहोचेल हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. तर पाहत रहा नशीबवान. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.